मी जेव्हा म्हणतो की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे, ते नातं असं आहे, रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, लक्षात घ्या. रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे. आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे, उद्धव ठाकरेंचा संयम. म्हणून रामाचं आणि आपलं नातं जे म्हणतो ते अशा पद्धतीचं आहे. धैर्य हे मानव जातीला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. हे धैर्य जर नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली नसती. हे धैर्य आमच्यापाशी होतं, म्हणून आमच्या शिवसेनेच्या वाघाने अयोध्येत जाऊन त्यावेळेला बाबरीचे घुमट पाडले. आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हतं, म्हणून बाबरी कोसळतात त्यांचं धैर्यही कोसळलं आणि ते म्हणाले हे आमचं काम नाही. आणि त्याच वेळेला वीज कडाडावी तशी बाळासाहेब ठाकरे कडाडले. होय, हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. हे रामाचं धैर्य, हे बाळासाहेब ठाकरेंचं धैर्य. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या एका वाक्याविषयी हिंदूंच्या मनातली मरगळ निराशा झटकली गेली. हे धैर्य बाळासाहेबांकडे जे आलं ते प्रभू श्रीरामाकडून आलं, ज्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.